लिव्हर इन्फ्लमेशन किंवा नॅश किंवा मॅश जे असतो ह्या काही इनिशियल स्टेजमध्ये रिव्हर्स होतो. मग त्याच्यासाठी लाईफस्टाईल चेंज झालं, जे फॅटी लिव्हर कॉज करणारे जे कारण आहेत ते रिव्हर्स करायला पाहिजे. आणि थर्ड इज अ मेडिसिन. सो मेडिसिन इज लास्ट. कारण असं काही रामबाण औषध असून तयार झालेलं नाही की औषधं घेतली आणि लिव्हर बरी झाली. त्यामुळे हे सगळं स्टेप बाय स्टेप साईड बाय साईड करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे असं फॅटी लिव्हर आणि नॅशची थेरपी असते. आता तुम्ही लाईफस्टाईलला भर जास्त दिलं तर एखाद्याला फॅटी लिव्हर आहे आणि त्यांना आता डिसाईड केलेलं आहे की मला फॅटी लिव्हर रिव्हर्स करायचं आहे, तर त्यांच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये नेमकं काय सजेस्ट करता तुम्ही? सो लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट आलं आणि एक्सरसाइज, ह्या दोन गोष्टी आल्या लाईफस्टाईलमध्ये. आता जे लोक ओबीज आहेत, जे ओव्हरवेट आहे, ज्यांचं वजन जास्ती आहे, 24 पेक्षा जास्ती BMI राहतोय, 26 पेक्षा जास्ती पुढे जातो, अशा लोकांना वेट लॉस टार्गेट करायला पाहिजे पहिल्यांदा. सो वेट लॉस तुम्ही कसं करू शकता? डाएटली आणि एक्सरसाइजनी. यू हॅव टू मीट अ गुड डायटिशियन. म्हणजे एखाद्या, कारण ह्याच्या डे टू डे लाईफमध्ये आम्ही सजेस्ट करतो, पण त्याच्यासाठी स्पेसिफिक डायटिशियन्स आहेत आपल्याकडे जे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये. त्यांना विचारून आपलं डाएट काय चुकतंय, आपण कुठे जास्ती खातो, कुठे कमी खातो, काय करायला पाहिजे, हे त्यांच्याकडनं समजून घेणं जरुरी आहे. उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स जे आपण जे चपाती, भाकरी, भात जे खात असतो, हे सगळं कार्बोहायड्रेटमध्ये मोजलं जातं. महाराष्ट्रीयन जेवण जर ताट पकडलं तर त्याच्यामध्ये 2/3 2/3 भाग हा कार्बोहायड्रेटच आहे. आणि मग बाकीचे 1/4 भाजी असते कोपऱ्यामध्ये कुठेतरी, कुठे थोडंसं दही असतं. त्यामुळे चपाती, भाकरी, भात हा जेव्हा आपण एक्सेस खातो हेच स्टोअर होऊन फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि फॅटमध्ये कन्वर्ट होतं शरीरामध्ये आतमध्ये जाऊन, आणि हे स्टोअर होतं. त्यामुळे ज्यांना फॅटी लिव्हर रिव्हर्स करायचे आहे त्यांनी कार्बोहायड्रेटचं मोजमाप कमी करायला पाहिजे. एक खाणं, ते जर तुम्ही कमी करायला लागला, सॅलड्स इन्क्रीज करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे अँटीऑक्सिडंट्स मिळतात, फायबर्स मिळतात आणि पोट भरून जातात. बेसिकली पोट भरण्याचे कारण आहे. सो पोट भरण्याचं मेंदूला ते जे सेन्सेशन पोहोचले की तुम्ही जेवायचं थांबायला लागतात. त्यामुळे सुरुवात जेवणाची पहिल्यांदा सॅलडनी व्हायला पाहिजे. एक मोठा लार्ज बाउल, इफ यू टेक सॅलड्स डेली, आणि मग तुम्ही जेवण चालू करा त्याच्यामध्ये. सो तुमचं कार्बोहायड्रेटचं खाणं कमी होईल, सॅलड्स भरपूर पोटामध्ये जातील, त्याचे इफेक्ट्स इंटेस्टाईनवरती पण चांगले पॉझिटिव्ह येतील आणि लिव्हर पण हेल्दी राहील. आणि त्याच्यासोबत तुम्ही एक्सरसाइज वगैरे केलं तर तुमची कॅलरी पण बर्न होण्याला. करेक्ट. सो एक्सरसाइज म्हणजे काय की 45 मिनिट्स अ डे, 5 days अ वीक, म्हणजे 45 मिनिट दिवसाचे आणि आठवड्यातले 5 दिवस, एवढे तरी एरोबिक ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचा हार्ट रेट वाढतो. मग चालणं फिरणं हे वेगळं, पण ब्रिस्क वॉकिंग किंवा रनिंग, बॅडमिंटन खेळा, स्विमिंगला जा किंवा ट्रेडमिलवरती पळा, क्लाइंबर करा जिममध्ये, हे जे ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हार्ट रेट वाढतो, म्हणजे घाम फुटला पाहिजे. आणि एवढी ऍक्टिव्हिटी, कार्डिओ ऍक्टिव्हिटी झाल्यावरती कॅलरी बर्न व्हायला लागतात, आणि ह्यालाच हळूहळू ते कॅलरी बर्न होऊन फॅट रिव्हर्स व्हायला मदत होईल. कारण फॅट, दोन फायदे होतात त्याचे. एक तर इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते बॉडीची, त्यामुळे ते कार्बोहायड्रेट युटिलायझेशन वाढायला लागतं आणि कॅलरीज बर्न व्हायला लागतात. त्यामुळे ओव्हरऑलच या लोकांचं एक्सरसाइजमुळे बेनिफिट होतं. आता काही लोक ओबीज आहेत ज्यांना एक्सरसाइज जमत नाही, त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतात, पण जरुरी नाही आहे की एक्सरसाइज 100% पाहिजे, बट डाएट इज मस्ट. आणि सोबत जर एक्सरसाइजची जर जोड मिळाली तर एकदम लवकरात लवकर तुमचा फॅटी लिव्हर रिव्हर्स व्हायला लागेल. त्याच्यासोबत डायबिटीस कंट्रोल ठेवणे हे महत्वाचं, कारण डायबिटीस इज वन ऑफ द इन्शुलिन रेझिस्टन्स हा महत्वाचा फॅक्टर आहे फॅटी लिव्हरचा. सो डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं, योग्य त्या वेळेस मेडिसिन्स चेंज करून घेणे किंवा रेग्युलरली डायबिटीसच्या फॉलोअपमध्ये राहणे हे पण जरुरी आहे.